हा संसदीय कार्यमंत्र्यांना येऊ द्या, त्यांच्या उपमुख्यमंत्र्यांच्या मुख्यमंत्र्यांच्या याच्यावर त्यांच्यातर्फे किंवा त्यांच्या वतीने त्यांनी आम्हाला आश्वासित करावं सभागृहाला, तर ह्या कामाला काहीतरी अर्थ राहील. नाहीतर आपलं कसं झालंय, मागच्या पानावरनं पुढे सुरू असं सगळं चाललंय. हे कृपया होऊ नये. आम्ही सगळे सिनियर आहोत, सगळ्या ह्या बाबतीतनं आपण गेलेलो आहोत. आणि विनंती आहे, तात्काळ सचिवालयाचा खुलासा व्हावा आणि संध्याकाळी 5 वाजेच्या आपलं सभागृह संपायच्या आत ही निवडणूक केव्हा लावणार हे आम्हाला अवगत करा, ही आपली याला विनंती. मग दानवे, पण आता ते झाल्यावर आता ती चर्चा आपण सभापती महोदय, त्याच्यावर सभापती महोदय, बोला. जयंत पाटील साहेबांनी एक महत्वाचा विषय या ठिकाणी उपस्थित केलेला आहे. खरं म्हणलं तर नसेल तर शांत राहा. हा विषय या सदनामध्ये बराच वेळा चर्चेला आला. माननीय उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी सुद्धा या बाबतीमध्ये सर्व गटनेत्यांची आणि आपल्या दालनामध्ये बैठक सुद्धा झाली आणि त्यांनी सांगितलं की लवकरात लवकर, तेवढा मुख्यमंत्री सुद्धा उपस्थित होते, लवकरात लवकर आम्ही ही निवडणूक जाहीर करतो. ती निवडणूक जाहीर करण्याची बैठक होऊन मला वाटतं 5-7 महिने झाले, तरी अजून त्याच्यावर निर्णय झालेला नाही. सभापती महोदया, यामध्ये आमची विनंती सभागृहाची आहे की काही प्रथा परंपरा आहे, किती वर्ष ही जागा रिक्त ठेवायची, आणि भाईंनी सांगितल्याप्रमाणे आपण या निवडणूक प्रोग्रामच्या संदर्भामध्ये राज्यपालांना असं आपण कळवलेलं आहे का, याचा खुलासा करावा. आणि हे सांगत असताना आमच्या प्राथमिक आमचा अधिकार आहे की सभापतीची जागा किती वर्ष किती महिने रिक्त ठेवणार आहे. 3 सरकारचं असलेलं पक्षाचं सरकार आहे, कोणाला जागा देणार हा त्यांचा अधिकार आहे. परंतु सभापती महोदय, मगाशी सांगितल्याप्रमाणे तुमच्या कार्यक्षमतेवर आमचा विश्वास असल्यामुळे आम्हाला वाटतं की आता तुम्हाला पोषक वातावरण आहे. जर आता तुम्ही तो विषय घेतला स्वतः लावून तर मला वाटतं ते होईल. परत बहुमत आलं तर कदाचित विचार बदलू शकतो. म्हणून आमची विनंती आहे की आपणच आता त्या संदर्भामध्ये पुढाकार घ्यावा आणि याचा निर्णय द्यावा, अशी आमची विनंती आहे. सभापती महोदय, कामकाज सल्लागार समितीमध्ये सुद्धा मी हा मुद्दा मांडला होता. माननीय मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्री होते की परिषदेचं सभापती निवडलं जावं. कोणाला निवडायचं हा तुमचा प्रश्न आहे, आणि मी तर म्हणतो खूप झालं तर आपण सगळ्यांशी चर्चा करून एक मताने निवडायला काही हरकत नाही, अशी पण आमची तयारी आहे सभापती महोदय. सर्वानुमते, असं काही वादाचं, बहुमताचं किंवा संघर्षाचं हा विषय नाही, त्यांचा विषय ना. त्यामुळं मला जे सगळ्या सभासदाची आणि सभागृहाची भावना आहे, सत्ताधारी पक्षाच्या लोकांना बोलता येत नाही, परंतु एक सभापतीची निवडणूक लवकरात लवकर व्हावी अशा प्रकारचं एक सगळ्या सभागृहाची भूमिका आहे. मला वाटतं काल सुद्धा गटनेत्यांच्या बैठकीत संसदीय कार्यमंत्र्यांना मी हा मुद्दा मांडलेला आहे आपल्या समक्ष. आपण याच्याविषयी आपण लवकरात लवकर सचिवालयाने सुद्धा याच्यात काय काय पावलं उचललेले आहे याच्याविषयी स्पष्टता देणं आवश्यक आहे. सभापती महोदय, एकच मुद्दा त्याच्यामध्ये मला उपस्थित करायचा आहे की पीपल्स रिप्रेझेंटेशन ऍक्ट मध्ये ज्या पद्धतीनं राज्यातल्या किंवा देशातल्या कुठल्याही लोकप्रतिनिधीची जागा ही रिकामी झाल्यानंतर 6 महिन्याच्या आत भरण्याची तरतूद आहे, आणि विशेष परिस्थितीमध्ये समजा जवळपास जर निवडणुका असतील तर त्या काळामध्ये तेवढं एक्सटेन्शन करण्याचं हे त्या अधिकार हे त्या इलेक्शन कमिशनला आणि सोबत त्या असणाऱ्या सरकारला आहे. मग या विधिमंडळाच्या कामकाजामध्ये जे विधान परिषदचे नियम आहेत त्या नियमामध्ये सभापतीचं पद किती काळ रिक्त राहील आणि किती काळाच्या आत ते भरलं जाईल याची तरतूद नाही आहे का, आणि जर असेल तरतूद आणि तरी हे पद भरलं नसेल तर मग त्याला जबाबदार कोण, याचा सुद्धा खुलासा या निमित्ताने करावा, ही विनंती. धन्यवाद. सन्माननीय सदस्य जयंतराव पाटील, सन्माननीय सदस्य भाई जगताप, विरोधी पक्षनेते अंबादास दानवे, तसंच शशिकांत शिंदे, श्री वंजारी यांनी अचानकच असा वेगळाच लक्षवेधी लावल्यामुळे खरं सांगायचं तर सरकार पक्षाचं जरा मला असं वाटतं गोंधळ उडालेला दिसतोय की ही लक्षवेधी काही स्टडी करून आलो नाही आपण. तर मला असं वाटतं की आम्हाला थोडा वेळ द्या. आज पूर्ण ऐकून घ्या. संसदीय कार्यमंत्री महोदय आज आता त्यांच्या काही तुम्हाला कल्पना आहे काही अपरिहार्य कारणामुळे 2 वाजेपर्यंत नाही आहेत. माननीय उपमुख्यमंत्री नाही आहेत, मुख्यमंत्री असतील त्यांच्याही कानावर जाईलच. माझा दोन्ही मुद्दे आहेत. एक म्हणजे तांत्रिकदृष्ट्या
जे काही आपल्यावर बंधन आहे की राज्यपालांना कळवणं, संसदीय कार्य विभागाला कळवणं, ही सगळी मला सचिवांनी अवगत केले, त्यानुसार त्यांना कळवण्यात आलेलं आहे. परंतु याचं लेखी सायटेशन किंवा लेखी उत्तर तुम्हाला आज मी सभागृह संपण्याच्या आतमध्ये देते. जिथे निर्णय होतो, आपण BSc मध्ये अनेक वेळेला हा विषय घेतला, हे खरं आहे. विरोधी पक्ष नेते बोललेले आहेत, अन्य सदस्यांनी लक्ष वेधलेले आहे आणि माननीय मुख्यमंत्री, माननीय उपमुख्यमंत्री, सभागृहाचे नेते आपले देवेंद्र फडणवीस, त्याच्याचबरोबर अजितदादा पवार, सर्व गटनेते सगळं मिळून याच्यामध्ये निर्णय होऊ शकतो चांगला. आणि त्या दृष्टिकोनातून माझी अशी विनंती आहे तुम्हाला की सोमवारी गटनेत्यांच्या मीटिंगमध्ये जर का या संदर्भात चर्चा झाली तर त्याच्यामध्ये तारीख काढणं किंवा त्यांचा निर्णय सकारात्मक होण्याच्या दृष्टिकोनातून नक्कीच उपयोग होईल. परंतु सोमवारी आपली विधान परिषदेचे फॉर्म भरण्याची शेवटच्या 2 तारखा आहेत, 1-2, तर त्या सगळ्या धामधुमीमध्ये सुद्धा मला असं वाटतं सरकारचे जे उपस्थित असलेले प्रतिनिधी आहेत ते सरकारचं त्याच्याबद्दलचं लक्ष वेधतील. आणि तुम्ही जे माझ्याबद्दलचं फार विश्वास व्यक्त केला त्याच्याबद्दल मी ऋणी आहे. आणि कधी कधी ज्या वेळेला सभागृहामध्ये असे प्रसंग येतात त्यावेळेला तुमच्या मनात माझ्याबद्दल किती सद्भावना आहे याची जाणीव मी नेहमी ठेवीन. त्याच्यामुळे तुम्ही स्वतःहून विषय काढला आणि या दृष्टिकोनातून या सगळ्या विषयांच्या संदर्भामध्ये शेवटी पक्ष, राजकीय पक्ष आणि नेते मंडळी हे सगळे मिळून हा निर्णय घेत असतात. हा कुणाही व्यक्तीचा निर्णय नसतो आणि त्यानुसार कोण व्यक्ती असणार किंवा निवडणूक कधी घ्यायची याचा अंतिम निर्णय आपला सरकार आणखीन आपण सगळे मिळून. पत्र पाठवलेलं आहे, मी विचारून घेतलं, पाठवलेलं आहे. नाही ठीक आहे, आपण आता कागदपत्र सभागृहाच्या पटलावर ठेवणं घेऊया. वनमंत्री गॅझेट आहे देतो गॅझेट. महोदय, मी आपल्या अनुमतीने कंपनी अधिनियम